जेव्हा मी पहिल्यांदा बोलणं झालं ती जपानमध्ये होती आणि मी जस्ट अंदमानवरून आलो होतो आणि मला ट्रिपवरच कळलं होतं की मम्मी पप्पा कोणाला तरी भेटतायत म्हणून. भूल गई मैं दुनियादारी वेख के सोना माही. छान वाटतंय मला, मी खूप एक्सायटेड आहे. आम्ही जेव्हा सगळ्यात पहिले बोललो तर ते गुगल मीट थ्रू होतं व्हिडिओ कॉलवर. तेव्हा मी जस्ट जपानला पोचलेले होते आणि आमचं गुगल मीट थ्रू बोलणं झालं आणि तेव्हा असं म्हणजे अशी गंमत झाली की फोटोजमध्ये वेगळा दिसत होता सौरभ आणि जेव्हा मी ॲक्च्युअल व्हिडिओ कॉलवर बघितलं तेव्हा मला वाटलं अरे हाच आहे का नक्की. फायनली आज लग्नाचा दिवस आहे तर मला खूप छान वाटतंय. सोबतें जो संग हो तेरी रोशन रहे निगाहें मेरी. माही महरम तू मेरा तू ही करम की इंतहा. माही महरम तू मेरा. कॅल्क्युलेशन्स एका पॉईंटला संपतात आणि आफ्टर दॅट यू ओनली हॅव फेथ. सो अँड वेन आय आस्क द क्वेश्चन द आन्सर वॉज अन इमिजिएट येस की येस आय डू हॅव फेथ. तो माझा जसा स्वभाव आहे तो खूप विचार करून आणि स्लो गोष्टी करणं, तिथे एक उत्साह आणि लगेच फास्ट ॲक्शनची गरज असते. तर ते पूर्वामध्ये दिसलं मला. ही ख्वाब जे यूं फिर सुकून मिले तेरी सुन के आवाज. मग इन पर्सन भेटून मला खूप छान वाटलं की ओके एकदम असा फ्री पर्सन आहे आणि एकदमच पोलाईट डिसेंट आणि समोरचा जर पॅनिक सिच्युएशनमध्ये असेल तर तो एकदम शांत असा काम डाऊन करतो आणि तो स्वतः जर चिडलेला असेल तर तो कधीच रागवत नाही. तो आधी 5 मिनटं घेतो, स्वतः शांत होतो आणि मग तो शांतपणे बोलतो. त्यामुळे ते मला खूप आवडतं त्याचं. इस जहां को मैं ये कह दूं है बस तू इरादा में. महरम तू मेरा तू ही. पण आधी सहज विचार केला होता की एकदा पॉटरीला जायचं आहे असं पूर्वासोबत आणि ह्याबद्दल तिच्यासोबत काही डिस्कशन झालं नव्हतं. पण पूर्वाने नेमकं मला म्हणलं की आपण तुझ्या बर्थडेच्या 1 दिवस आधी पण भेटूया आणि तेव्हा एक प्लॅन आहे आणि एक्झॅक्टली तोच पॉटरीचाच प्लॅन बनवला होता तिने. तर मग तेव्हा खूप छान वाटलं तिथे. तू ही तो बन गया घर मेरा उम्र भर संग रहे बस मुझे तू अभी इश्क की डोर से बांध ले. भर देना. सौरभला भेटण्याआधी मी त्याच्या पेरेंट्सना भेटले होते आणि त्यानंतर मी नेक्स्ट डे जपानला जाऊन मग 2 दिवसानंतर त्याच्याशी बोलणं झालं होतं. सो आई वडीलही एकदम स्वीट आहेत, एकदम बोलायला सॉफ्ट स्पोकन आणि एकदम असे गोड गोड. आज सजे आए वे सारा शहर आज हो गई. तिचं बालपण मी परत येताना पाहिलेलं आहे, माझ्यासोबत असताना येताना दिसलं, म्हणून मला स्वतःमध्ये पण कॉन्फिडन्स आला की तिला खुश मला ठेवता येईल आणि वी आर देअर विथ इच अदर फॉर आवर लाईफ. रब दी
डिगदे हंजू खुशियां दे तेरी बन जाना अज तू सजना वे अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे तेरी बन जाना अज तू सजना वे खुशियां दा चढ़िया अज वेला वे सारियां ने नचना सारियां ने गाना वे खुशियां दा चढ़िया अज वेला वे सारियां ने नचना सारियां ने गाना वे आज घरातून निघताना सुद्धा असं डोळ्यातून पाणी येत होतं, कारण की लग्नाआधीचा शेवटचा दिवस होता घरचा. काल रात्री सुद्धा झोपताना मला सगळं आठवत होतं की लहानाची मोठी झाले मी त्या घरात. ते मेमोरेबल बनवण्यासाठी मी काल प्रत्येक फॅमिली मेंबरसोबत फोटो काढला. म्हणजे सौरभची आयडिया होती की म्हणजे तुला थोडंसं छान वाटेल नंतर फोटोज वगैरे बघून. सखियां ने सजना है मैं भी सवरना है अज दिन चढ़िया तेरे नाम दा वे For me, more important was peace. Ki I feel very peaceful with Purva. She's the right partner for me. The way she laughs with my family, cracks jokes, it just warms my heart. And so is the entire family. दिल नहीं लगता है वे आके तो ले जावे मैं तेरे इंतजार च तक दिया राह अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे तेरी बन जाना अज तू सजना वे अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे. म्हणजे माझे आई बाबा तसे ॲक्च्युली स्ट्रिक्ट आहेत थोडे. त्यांच्या दृष्टीने ते बरोबर होतं आणि ते आता जाणवतं आहे मला, जेव्हा मी ॲक्च्युअली मला घराबाहेर पडून आता दुसरीकडे जाणार आहे मी नव्या घरात. आणि माझा भाऊसुद्धा एकदम असा म्हणजे आमच्या दोघांचं टॉम अँड जेरीसारखी भांडणं तर होतातच. कधीही काही झालं तरी असं तो माझी साथ देतो, मी त्याची साथ देते आणि आम्ही असं एकमेकांच्या पाठीशी असतो कायम. रूठी है शब्दे रब्बा रब्बा दिल भी आजोबा सुद्धा या सगळ्यांची मला खूप आठवण येणार आहे. बिखरा सा रूठा रूठा चुप माही चुप है रांझा बोल कैसे वे ना जा बोल कैसे वे ना जा